नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या. पीएससी औषध निरीक्षण परीक्षा रद्द. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध परीक्षक पदाच्या भरती परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. पेपर आणि गैरवापराच्या आरोपानंतर या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेपरफुटी प्रकरणाला वेगळे वळण. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासामध्ये एका वैयक्तिक वादातून तक्रार समोर आल्याची माहिती चर्चेत आली आहे. त्यानंतर तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक व्यक्तींची नावे समोर आल्याचे वृत्त बघायला मिळत आहे. एमपीएससी औषध परीक्षा रद्द. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध परीक्षक पदाच्या भरती परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पेपरफुटी आणि गैरप्रकाराच्या आरोपानंतर या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटी प्रकरणाला वेगळे वळण. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासामध्ये एका वैयक्तिक वादातून तक्रार समोर आल्याची माहिती चर्चेत आहे. त्यानंतर तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक व्यक्तींची नावे समोर आल्याचे वृत्त बघायला मिळत आहे. नेपाळमध्ये भीषण पूर. नेपाळमध्ये आलेल्या अचानक पुरामुळे मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेपाळ तिबेट सीमेवरील भागात पुराचा मोठा फटका बसला असून अनेक रस्ते आणि संपर्क मार्ग बाधित झालेले आहेत. या दुर्घटनेमध्ये 105 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांवरून राजकीय टोले. MIDCतील परिसरात रस्त्यातील खड्डे, उद्योग आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली. अन्न आस्थापनांवर कारवाई. राज्यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नाही आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर तपासण्यासुद्धा करण्यात आलेल्या आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळलेल्या काही आस्थापनांवर कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. जुहू चौपाटीवर प्रशासनाच्या कामकाजांवर प्रश्न. जुहू चौपाटीवर जनजागृतीसाठी सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. मात्र आदेश होऊनही प्रत्यक्षामध्ये सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जमीन. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उद्यानाच्या सुमारे 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावे अशी मागणी सेव्ह SGNP गटाकडून करण्यात आलेली आहे. वनजमिनीचे रस्ते आणि इतर प्रकल्पांसाठी वापर करणाऱ्यांच्या मुद्द्यांवरून आता चर्चा सुरू आहे. ठाणे TDR प्रकरण. ठाण्यातील TDR प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणांमुळे ठाणेकरांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचे आरोप केले जात आहेत. संबंधित TDR व्यवहारांवर सरकारची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पांशी संबंधित कामांमध्ये गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आलेले आहेत. या प्रकल्पाच्या नावाखाली आर्थिक गैरप्रकार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मित्रांनो, या होत्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या ठळक बातम्या. अशाच ताज्या आणि सोप्या आणि आपल्या भाषेत जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या. पीएससी औषध निरीक्षण परीक्षा रद्द. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध परीक्षक पदाच्या भरती परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. पेपर आणि गैरवापराच्या आरोपानंतर या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेपरफुटी प्रकरणाला वेगळे वळण. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासामध्ये एका वैयक्तिक वादातून तक्रार समोर आल्याची माहिती चर्चेत आली आहे. त्यानंतर तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक व्यक्तींची नावे समोर आल्याचे वृत्त बघायला मिळत आहे. एमपीएससी औषध परीक्षा रद्द. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध परीक्षक पदाच्या भरती परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पेपरफुटी आणि गैरप्रकाराच्या आरोपानंतर या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटी प्रकरणाला वेगळे वळण. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासामध्ये एका वैयक्तिक वादातून तक्रार समोर आल्याची माहिती चर्चेत आहे. त्यानंतर तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक व्यक्तींची नावे समोर आल्याचे वृत्त बघायला मिळत आहे. नेपाळमध्ये भीषण पूर. नेपाळमध्ये आलेल्या अचानक पुरामुळे मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेपाळ तिबेट सीमेवरील भागात पुराचा मोठा फटका बसला असून अनेक रस्ते आणि संपर्क मार्ग बाधित झालेले आहेत. या दुर्घटनेमध्ये 105 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांवरून राजकीय टोले. MIDCतील परिसरात रस्त्यातील खड्डे, उद्योग आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली.
अन्न आस्थापनांवर कारवाई. राज्यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नाही आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर तपासण्यासुद्धा करण्यात आलेल्या आहे. तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन आढळलेल्या काही आस्थापनांवर कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. जुहू चौपाटीवर प्रशासनाच्या कामकाजांवर प्रश्न. जुहू चौपाटीवर जनजागृतीसाठी सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. मात्र आदेश होऊनही प्रत्यक्षामध्ये सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जमीन. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उद्यानाच्या सुमारे 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावे अशी मागणी सेव्ह SGNP गटाकडून करण्यात आलेली आहे. वनजमिनीचे रस्ते आणि इतर प्रकल्पांसाठी वापर करणाऱ्यांच्या मुद्द्यांवरून आता चर्चा सुरू आहे. ठाणे TDR प्रकरण. ठाण्यातील TDR प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणांमुळे ठाणेकरांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचे आरोप केले जात आहेत. संबंधित TDR व्यवहारांवर सरकारची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पांशी संबंधित कामांमध्ये गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आलेले आहेत. या प्रकल्पाच्या नावाखाली आर्थिक गैरप्रकार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मित्रांनो, या होत्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या ठळक बातम्या. अशाच ताज्या आणि सोप्या आणि आपल्या भाषेत जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या. MPSC औषध निरीक्षण परीक्षा रद्द. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध परीक्षक पदाच्या भरती परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. पेपर आणि गैरवापराच्या आरोपानंतर या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेपरफुटी प्रकरणाला वेगळे वळण. MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या तपासामध्ये एका वैयक्तिक वादातून तक्रार समोर आल्याची माहिती चर्चेत आली आहे. त्यानंतर तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक व्यक्तींची नावे समोर आल्याचे वृत्त बघायला मिळत आहे. MPSC औषध परीक्षा रद्द. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध परीक्षक पदाच्या भरती परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पेपरफुटी आणि गैरप्रकाराच्या आरोपानंतर या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटी प्रकरणाला वेगळे वळण. MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या तपासामध्ये एका वैयक्तिक वादातून तक्रार समोर आल्याची माहिती चर्चेत आहे. त्यानंतर तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक व्यक्तींची नावे समोर आल्याचे वृत्त बघायला मिळत आहे. नेपाळमध्ये भीषण पूर. नेपाळमध्ये आलेल्या अचानक पुरामुळे मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेपाळ तिबेट सीमेवरील भागात पुराचा मोठा फटका बसला असून अनेक रस्ते आणि संपर्क मार्ग बाधित झालेले आहेत. या दुर्घटनेमध्ये 105 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांवरून राजकीय टोले. MIDCतील परिसरात रस्त्यातील खड्डे, उद्योग आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली. अन्न आस्थापनांवर कारवाई. राज्यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नाही आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर तपासण्यासुद्धा करण्यात आलेल्या आहे. तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन आढळलेल्या काही आस्थापनांवर कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. जुहू चौपाटीवर प्रशासनाच्या कामकाजांवर प्रश्न. जुहू चौपाटीवर जनजागृतीसाठी सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. मात्र आदेश होऊनही प्रत्यक्षामध्ये सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जमीन. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उद्यानाच्या सुमारे 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावे अशी मागणी सेव्ह SGNP गटाकडून करण्यात आलेली आहे. वनजमिनीचे रस्ते आणि इतर प्रकल्पांसाठी वापर करणाऱ्यांच्या मुद्द्यांवरून आता चर्चा सुरू आहे. ठाणे TDR प्रकरण. ठाण्यातील TDR प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणांमुळे ठाणेकरांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचे आरोप केले जात आहेत. संबंधित TDR व्यवहारांवर सरकारची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पांशी संबंधित कामांमध्ये गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आलेले आहेत. या प्रकल्पाच्या नावाखाली आर्थिक गैरप्रकार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मित्रांनो, या होत्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या ठळक बातम्या. अशाच ताज्या आणि सोप्या आणि आपल्या भाषेत जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.